हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा आपला खारकेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. म्हणूनच आपण बऱ्याचदा रेडीमेड खारीक पावडर आणतो, पण तिच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भेसळ असते. म्हणूनच आज ही खारीक पावडर घरच्या घरी कशी बनवायची, तीही एकदम बारीक स्वरूपात, सोबतच अजिबात न वाळवता किंवा अजिबात खारीक न भाजता देखील फक्त 1 चमचा खास पदार्थ वापरून ही खारीक पावडर आपण मिक्सरला दळू शकतो. सोबतच ही खारीक फोडण्याकरिता देखील बरेच कष्ट लागतात. त्यामुळेच अगदी काही मिनिटांमध्ये खारीक फोडण्याची देखील खास पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. मार्केटमध्ये ना 2 प्रकारची खारीक मिळते. तर यामध्ये एक काळ्या रंगाची म्हणजे चॉकलेटी रंगाची असते, तर ही दुसरी पिवळ्या रंगाची असते. यापैकी तुम्ही कोणतीही खारीक घेऊ शकता. खारीक मार्केटमधून आणली की थोडीशी ती नरम झालेली असते, त्यामुळेच ही आपल्याला कडकडीत उन्हात सुकवून घ्यावी लागते. परंतु बऱ्याच जणांकडे उन्हाची सोय नसते, त्यामुळेच मी आज तुमच्याकरिता एक खास पद्धत घेऊन आली आहे. त्याकरिता मी या ठिकाणी अर्धा किलो खारीक घेतलेली आहे. तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर ही तुम्ही वाळवून घ्या, नसेल ऊन येत तर पुढील पद्धत वापरा. तर आता ही खारीक ना आपण पटकन फोडून घेऊयात. त्याकरिता मी या ठिकाणी अशा पद्धतीची एक कापडी पिशवी घेतली आहे, कारण एक एक करत ही खारीक फोडायची म्हटलं की खूपच वेळ जातो, कष्टही तेवढेच लागतात. त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्की वापरा. संपूर्ण खारीक एखाद्या पिशवीमध्ये टाकून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. आता आपण ही खारीक पटकन फोडून घेऊयात. त्याकरिता या पिशवीची एक पुरचुंडी बांधायची अशा पद्धतीची. हातानेच पिशवी थोडीशी टाईट पकडली तरी देखील चालणार आहे. आता घेऊयात एक मुसळ. खलबत्त्यातील जी मुसळ असते ना, ज्याने आपण कुटतो, तीच मुसळ घ्यायची. किंवा मग तुम्ही एखादं कोणतंही घरातील जड साहित्य घेऊ शकता, जसं की हतोडी असेल किंवा वरवंटा असेल किंवा एखादी जड लोखंडी वस्तू. आता याच्या मदतीने ना अशा पद्धतीने ही खारीक ठेचून घ्यायची आहे पिशवीवरच. एक सोबतच संपूर्ण खारीक छान अशी ठेचली जाते आणि ती पटापट एकमेकांवर असल्यामुळे फुटते देखील. तर बघा साधारणतः 7 ते 8 मिनिटे ही मी ठेचून घेतली आहे. तर बघा अगदी पटकन आपली संपूर्ण खारीक फुटली गेली आहे. आता ही मी तुम्हाला खोलून दाखवते. तर बघा काही खारकेंचे 2 तुकडे झालेले आहे, तर काही खारीक आपल्याला फक्त हाताने हलकीशी तोडून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आणि यांतील बी देखील आपल्याला काढून टाकायचे. त्या अगोदर ही खारीक मी एखाद्या ताटामध्ये काढून घेते. बघा अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. सर्वांच्याच घरामध्ये अशा पद्धतीची एक तरी कापडी पिशवी असते. कापडी पिशवी नसेल तर तुम्ही एखाद्या कापडाचा देखील वापर करू शकता. त्या कापडामध्ये ना संपूर्ण खारीक बांधायची आणि नंतर या पद्धतीने ती ठेचून घ्यायची. तर बघा आता हाताने मी या खारकेमधील जे बी असतं ना ते काढून टाकते. सोबतच जे खारकेला फूल असतं ना ते देखील काढून टाकते. हे फूल सुद्धा या खारीक पावडरीमध्ये आलं तर ते दातांखाली कचकच लागू शकतं. तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण खारकेतील बी मी काढून टाकलेला आहे. ही खारीक पुन्हा एकदा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे. एखादंही बी यामध्ये राहायला नकोय, याची तुम्ही आवर्जून काळजी घ्या. आता ही संपूर्ण खारीक स्वच्छ झाली आहे. आता मी या ठिकाणी घेतेय एक अशा पद्धतीची झिपलॉक बॅग. जर तुमच्याकडे अशा पद्धतीची झिपलॉक बॅग नसेल तर मात्र तुम्ही एकदम एअरटाईट डब्बा असतो ना, तो या ठिकाणी घेऊ शकता. जर तोही नसेल तर मात्र तुम्ही एखादी कोणतीही प्लास्टिकची पिशवी घ्या आणि ही खारीक भरल्यानंतर ना तिचे एकदम टाईट असं तोंड बंद करा, म्हणजेच ती पिशवी एकदम पक्की अशी बंद करा, कारण या खारकेमध्ये अजिबात पाणी किंवा बर्फ आपल्याला जाऊ द्यायचा नाहीये. आता झिप मी बंद करून घेते. बघा अशा पद्धतीने एक पिशवी भरून झाली आहे. आता दुसरी देखील पिशवी भरते. तर बघा या पद्धतीने 2 पिशव्या माझ्या खारकेच्या भरून झाल्यात. आता ही खारीक मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो ना त्याच ठिकाणी आपल्याला ही ठेवायची आहे आणि फ्रीजरचा स्पीड देखील फुल करून द्यायचा आहे, म्हणजे ही खारीक पटकन गोठली जाईल आणि ती कडक बनेल. आता ही मी कमीत कमी 12 तासाकरिता फ्रीजरमध्ये ठेवून देते. तुम्ही पूर्ण 1 दिवस ठेवली तरी देखील चालणार आहे. आता 12 तास झालेली आहेत. आपण ही खारीक फ्रीजरमधून बाहेर काढून घेऊयात. या पिशवीवर तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये बर्फ देखील जमा झालेला दिसू शकतो किंवा अशा पद्धतीचं मॉइश्चरही आलेलं असू शकतं. आता ही झीप आपण खोलून बघूयात. आता एकच सुरुवातीला आपल्याला ही पिशवी खोलायची आहे. दुसरी पिशवी पुन्हा एकदा फ्रीजरमध्येच ठेवून द्यायची आहे. ती आपण नंतर वापरणार आहोत. ही एक टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा.
आता आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल ही खारीक किती छान अशी कडक स्वरूपाची झालेली आहे। ही खारीक छान अशी थंड झालेली असल्यामुळे मिक्सरचं भांडं गरम होत नाही आणि कडक झालेली असल्यामुळे पटकन देखील हिची पावडर तयार होते। परंतु आता ही दुसरी पिशवी आहे ना, ही मी पटकन फ्रीजरमध्ये ठेवते, कारण ही खारीक आपण फ्रीजरमध्ये ठेवून गोठवून घेतलेली असल्यामुळे यावर मॉइश्चर जमा होऊ शकतं आणि असं झाल्यामुळे खारीक मिक्सरला फिरवत असताना ती चिकट होऊन पुन्हा एकदा नरम देखील पडू शकते। त्यामुळे आपल्याला ही एक काळजी नक्की घ्यायची आहे। आपल्याला जेवढी सुरुवातीला खारीक हवी आहे तेवढीच वरती ठेवा, उरलेली खारीक पुन्हा एकदा फ्रीजरमध्ये ठेवा। आता मी या ठिकाणी घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं, म्हणजेच चटणी जार, ज्याला जास्त प्रमाणामध्ये धार असते ना ते। आता यामध्ये आपण जेवढी यामध्ये बसेल तितकी खारीक टाकूयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात। त्या अगोदर मी यामध्ये 1 चमचा खास पदार्थ वापरणार आहे, तो म्हणजे साजूक तूप। साजूक तूप तर खाल्लेलं चांगलंच असतं, पण यामुळे आणखी एक फायदा होणार आहे, तो म्हणजे आपली जी खारीक आहे ना ती मिक्सरच्या भांड्याला अजिबात न चिकटता छान अशी पटकन दळली जाणार आहे। तर बघा, अगदी काही मिनिटांमध्येच माझी ही खारीक पावडर तयार झाली आहे। अगदी छान अशी बारीक स्वरूपामध्ये ही खारीक दळली गेली आहे। हिच्या टेक्स्चरवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल, पण बऱ्याचदा खारीक ही गोड असते त्यामुळे ही मिक्सरच्या भांड्याला चिकटते। तर असा प्रॉब्लेम अजिबात तुम्हाला येणार नाहीये, कारण यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप वापरलं होतं। तर बघा, ही खारीक पावडर मी एका ताटामध्ये काढून घेतली आहे आणि शिल्लक राहिलेली उरलेली देखील खारीक सेम पद्धतीने पटकन दळून घेते, यावर मॉइश्चर जमा होण्याच्या आतच। सेम पद्धतीने या देखील भांड्यामध्ये पुन्हा एकदा 1 ते अर्धा चमचा तूप टाकूयात आणि हे मिक्सरला दळून घेऊयात। तर बघा, सेम पद्धतीने उरलेल्या नंतरच्या ज्या खारीक होत्या ना फ्रीजरमध्ये ठेवलेल्या, त्या देखील मी मिक्सरला दळून घेतलेल्या आहेत। सेम पद्धतीने अगदी मस्त अशी एकदम बारीक स्वरूपामध्ये आणि काही मिनिटांमध्येच आपली खारीक पावडर या ठिकाणी तयार झाली आहे। ही खारीक पावडर तुम्ही वर्षभर साठवू शकता। फक्त जास्त दिवस टिकवायची असेल तर ही फ्रीजमध्ये स्टोअर करा, नाहीतर मग 1-2 महिने बाहेर ठेवली तरी देखील ही छान अशी टिकते। ही खारीक पावडर तुम्ही कोणत्याही पदार्थांमध्ये आवर्जून वापरू शकता। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे, त्यामुळे ही तुम्ही बाळातिनीला किंवा लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना नक्की खाऊ घाला। तुम्हाला आजची ही भरपूर साऱ्या टिप्सने परिपूर्ण अशी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास एक लाईक तर नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूयात, बाय बाय।